मुंबईतली लोअरपळ स्थानकाजवळ असलेल्या आणि धोकादायक असलेल्या पुलाचं गर्डर काढण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय। फक्त लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या बोरिवली आणि दादर स्थानकात थांबवल्या जात होत्या त्या मुंबई सेंट्रलच्या दिशेने पाठवल्या जात आहेत। या कामासाठी मोठ्या क्रेन्स आणण्यात आल्यात आणि हे काम सुरू असलेल्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। हा पूल ब्रिटिशकालीन होता आणि तो धोकादायक अवस्थेत असल्यानं रेल्वे प्रशासनानं तो तोडण्याचा निर्णय 2 महिन्यांपूर्वी घेतला। या पाडकामासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर तब्बल 11 तासांचा हा मेगा ब्लॉक घेण्यात आलाय। काल रात्री 10 वाजल्यापासून हा मेगा ब्लॉक सुरू आहे। आज सकाळी 9 वाजेपर्यंत म्हणजे आणखीन काही काळ हा मेगा ब्लॉक सुरू असेल। आपण बघतोय अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत जोखमीचं हे काम काल रात्रीपासून केलं जातंय। हा पूल धोकादायक असल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्यासाठीचा जेव्हा अहवाल आला आणि त्यानंतर हा पूल तोडणं किती गरजेचं आहे हे स्पष्ट झालं आणि त्यानंतर या पुलाचं आता तिकडची वाहतूक आधी बंद करण्यात आली होती आणि या पुलाचं पाडकाम काल रात्रीपासून सुरू करण्यात आलेलं आहे, जे आता अंतिम टप्प्यात आहे। जो डलाइल ब्रिज का ये डिसमेंटलिंग का काम था, इसमें हमने 11 घंटे का ब्लॉक लिया। रात के 10 बजे से काम चल रहा है। इसमें लगभग चर्चगेट और दादर के बीच में किसी भी ट्रेनों का परिचालन इस दौरान नहीं रहा। ब्लॉक की अवधि से पहले ही हमने काम पूरा कर लिया गया है। 7:40 पे इनफैक्ट हमारी जो पहली लॉन्ग डिस्टेंस की गाड़ी अवंतिका एक्सप्रेस भी निकल चुकी है। बाकी लोकल की जो लाइनें हैं वो भी जो शेड्यूल टाइम है 9 बजे का उस पर स्टार्ट हो जाएंगी। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आता आपल्या सोबत आहेत। अक्षय, अत्यंत जोखमीचं असंच हे काम म्हणायला हवं आणि ते यशस्वीरित्या पूर्ण होतंय। रेणुका, आपण जर बघितलं तर एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर एक समितीची स्थापना करण्यात आली होती आणि या समितीकडनं मुंबईतल्या सगळ्या धोकादायक पुलांचं ऑडिट करण्यात आलं होतं आणि ज्यानंतर जो धोकादायक पुलांची यादी आणि धोकादायक पूल जे वाहतुकीसाठी बंद करण्यात यावे याची जी यादी या सगळ्या समितीने दिली होती। यामध्ये लोअर परेल येथील हा जो पूल आहे हा पूल अत्यंत धोकादायक मानला जात होता आणि त्यानंतर 24 जुलैला हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। या ठिकाणावरनं आपण बघतोय अतिशय ज्यावेळी वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आला होता त्यावेळी काहीसा नियोजनाच्या अभावावरनं या पुलाच्या जो वाहतुकीसाठी बंद केला यावरून मोठा गदारोळ सुद्धा झाला होता। मात्र त्यानंतर वाहतुकीचं नियोजन पुन्हा एकदा करण्यात आलं। पादचाऱ्यांसाठी फक्त हा जो पूल आहे नामजोशी मार्गापर्यंत तो सुरू ठेवण्यात आला होता आणि नंतर टप्प्याटप्प्याने याचं जे काम हाती घेतलंय ते आपल्या समोर दिसतंय। 24 जुलैला पूल बंद झाल्यानंतर 20 ऑगस्ट रोजी या संपूर्ण पाडकामाला सुरुवात झाली आणि सुरुवातीला आपण जो सध्या पुलावरचा भाग नाही आहे असं दिसतंय आपल्याला, त्या ठिकाणी गर्डर आणि गर्डरवर सिमेंट कॉन्क्रीटचं जे आहे ते सिमेंट कॉन्क्रीटचं फ्लोरिंग होतं ते आधी काढण्यात आलं। त्याचे कुठल्याही रेल्वे सेवा विस्कळीत नव्हतं, त्याचे मोठमोठाले ब्लॉक्स कटरच्या सहाय्याने, विशेष कटरच्या सहाय्याने काढून वरच्यावर क्रेनने उचलण्यात आले होते आणि त्यानंतर आता 1 जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण झालं होतं आणि त्यानंतर 2 फेब्रुवारीला हे गर्डर काढण्याचं काम रेल्वे प्रशासनानं पश्चिम रेल्वे प्रशासनानं हाती घेतलं। यासाठी विशेष 11 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता। काल रात्री 10 वाजतापासून ते आता सकाळी 9 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे। मेगा ब्लॉक जरी 9 वाजेपर्यंत असला तरीही ज्या मुंबई सेंट्रलच्या दिशेने येणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्या आहेत, ज्या बोरिवली स्थानक असो दादर स्थानक असो ज्या स्थानकांमध्ये थांबवण्यात आल्या होत्या, या गाड्या ज्या आहेत त्या आता सोडण्यात येत आहे। उद्घोषणा या ठिकाणी अशी पण केली जात आहे की ज्या गाड्या म्हणजे चर्चगेटवरनं विरारच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावरील गाड्या ज्या आहेत त्या सुरू करण्यात येईल असं सांगण्यात येतंय। मात्र आपण बघतोय रेल्वे प्रशासनाकडनं जी वेळोवेळी जनजागृती करण्यात आली होती या सगळ्या बाबतची रेल्वे प्रशासनाने पूर्व सूचना दिली होती आणि त्यामुळे एकंदरीत आपण बघतोय रेल्वे स्थानक लोअर परेल रेल्वे स्थानकावर आज आपल्याला गर्दी दिसून येत नाही आणि ज्यावेळी हा पूल बंद केला होता चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली होती आणि त्याच वेळी एक पर्यायी पादचारी पूल असावा अशी मागणी जोर धरत होती। त्यानंतर आपण जो सध्या निर्माणाधीन असलेला पूल बघतो या ठिकाणी एक नवा पूल बांधण्याची तयारी याची पूर्वतयारी होती। हा प्रपोज असा नवा पादचारी पूल होता, मात्र त्याचंही काम युद्ध पातळीवर रेल्वे प्रशासनानं हाती घेतलं। आपण सध्या बघतो लोअर परेल स्थानक हे जे आपण बघितलं तर लोअर परेल स्थानक सध्याचं या ठिकाणचं कॉर्पोरेट हब होताना दिसतंय लोअर परेल परिसर आणि त्याचमुळं या ठिकाणी पादचारी पूल आणि या सगळ्याची गरज मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती।
ही जी आपण पूर्ण मार्गिका बघतो ही नामजोशी मार्ग परिसरातनं यासोबत भारत माता आणि करिरोड स्थानक परिसरातनं जिथे आपला पूल आहे इकडनं ही मुंबईच्या पश्चिमेकडे जोडण्यात येते. म्हणजे आपला लोअर परेल वरळीच्या दिशेने करिरोड आणि हिंदमाताच्या दिशेने हा पूल असं जायचा. मात्र हा पूल धोकादायक ठरवल्यानंतर संपूर्ण कनेक्टिव्हिटी या परिसरातली जी आहे ही जी कनेक्टिव्हिटी वरती परिणाम झाला होता. त्यानंतर या पुलाची गरज किती तातडीची आहे, कारण सर्वात धोकादायक हा पूल घोषित करण्यात आला होता त्या समितीकडनं आणि त्यानंतर या पुलाच्या ताबडतोब पाडकाम आणि निर्माणाची गरज निर्माण झाली. त्यामुळं हे याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलंय. साधारण 11 महिन्यात हा पूल पूर्ण होईल असं सांगण्यात येतंय. मात्र वेळेआधी आपलं काम पूर्ण करण्याची रेल्वे प्रशासनाने तयारी दाखवलेली आहे आणि त्या संदर्भात सगळं काम आता या ठिकाणी सुरू होताना आपल्याला दिसतंय. सध्या आपण बघतोय या ठिकाणावर पुलावरचा जो गर्डर जो मेन रेल्वे ट्रॅकवरनं पूल जातो याचं पाडकाम हाती घेण्यात आलं होतं रेल्वे प्रशासनाकडनं. विविध टप्प्यांमध्ये हे काम केलं जाणार आहे. आपण जर बघितलं तर आता ही जी पुलाची बाजू आहे ही 2 दिशेनी जोडल्या जायची. याचे एंट्री एक्झिट या एकूण जर एक ब्रिज जरी असला तर याला 3 एंट्री एक्झिट होते. दीपक टॉकीज परिसरामध्ये एक याचा एक्झिट आणि एंट्री पॉइंट होता. दुसरा जर आपण बघितलं तर वरळीच्या दिशेने जाणारा उर्मी कॉर्पोरेट पार्क आणि या दिशेने कमला मिलकडे जाणारा एक होता आणि तिसरा एंट्री एक्झिट आपला नामजोशी मार्गाकडे जाणारा होता. अशा 3ही दिशेने येणाऱ्या लोकांची प्रचंड गैरसोय होत होती. पादचारी पुलावर मोठी चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्याचमुळं आता हे काम आपण बघतो या ठिकाणी ही जी बाजू आहे या रेल्वे रुळाची या बाजूवरनं जलद अप लोकल धावतात. पलीकडच्या ट्रॅकवरनं ज्या जलद अप लोकल आहे त्या सुद्धा जलद अप लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. मात्र लांब पल्ल्याच्या गाड्या सध्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यांना मुंबई सेंट्रल स्थानकापर्यंत लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या इतर स्थानकामध्ये थांबवण्यात आल्या होत्या आणि एका पाठोपाठ एक बोरिवली असो की दादर असो या स्थानकामध्ये गाड्यांची रांग लागू नये त्या ठिकाणची सुद्धा वाहतूक किंवा ट्रॅकवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून हा संपूर्ण ही बाजू सुरू करण्यात आली. आणि ज्या ठिकाणावर आता आपल्याला हे उभे पिलर्स दिसत आहेत ह्या उभ्या पिलर्सच्या वरती आडवे गर्डर टाकण्यात आले होते आणि त्यावरती सिमेंट शीट्स आणि त्यावरती मग सिमेंटचं फ्लोरिंग करण्यात आलं होतं जे पहिले टप्प्याटप्प्यांनी पाडण्यात आलंय. आणि विशेष अशा क्रेनच्या सहाय्याने आपण बघतोय भल्या मोठ्या क्रेन्स या संपूर्ण परिसरात आपल्याला दिसून येतंय. हे काम अंतिम टप्प्यात आहे आणि या ठिकाणी हे जे उभे पिलर आहे आता हे हटवण्याचं काम रेल्वे प्रशासनाकडनं हाती घेण्यात आलंय. साधारण ह्या ज्या आपण ज्या ट्रॅकवरती आहोत सध्या ही जर बघितली तर ही चर्चगेटच्या दिशेने जाणारी म्हणजे अप स्लो लाईन आहे आणि त्याच्या पलीकडे जर आपण बघितली तर विरारच्या दिशेने जाणारी डाऊन स्लो लाईन या सगळ्या परिसरामध्ये आहे. आणि डाऊन स्लो लाईनवर रेल्वे वाहतूक सुरू झाली आहे. यावरनं रेल्वे जाईल असं सांगण्यात येतंय. मात्र प्रवासी या ठिकाणी अजून प्रवासी पण नाही आणि अजूनपर्यंत कुठली लोकल ठिकाणी गेलेली नाही. मेगा ब्लॉक 9 वाजेपर्यंत म्हणजे रात्री 10 वाजतापासून तर आज पहाटे 9 वाजतापर्यंत मेगा ब्लॉकमध्ये तब्बल 11 तासांचा मेगा ब्लॉक असल्याचं सांगण्यात येतंय. आता पुढलं जे काम महत्वाचं असणार आहे ते या ठिकाणी ही जी आपण दगडी भिंत बघतो या दोन्ही दिशेच्या ज्या दगडी भिंती आहे या पाडण्यात येईल रेल्वे प्रशासनाकडनं. आणि या दगडी भिंती पाडल्यानंतर पहिले हा पूल जो आहे ज्या पुलाचा जो भाग रेल्वेच्या ट्रॅकवरनं जातो तो सुरू केला जाईल. म्हणजे येत्या काळात पुन्हा पुलाचं इतर काम करताना रेल्वे सेवा विस्कळीत होणार नाही किंवा मेगा ब्लॉक घेण्याची वेळ येणार नाही. अलीकडे या सगळ्याचं काम जरी आपण बघितलं रेणुका तर हे काम करत असताना कुठेही रेल्वे सेवा ती मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली किंवा दिवसा दरम्यान किंवा कामकाजाच्या दिवशी रेल्वे सेवा बंद ठेवण्याचं काम रेल्वे प्रशासनाने येऊ दिलं नाही. मोठी टीका ज्यावेळी हा पूल बंद झाला होता त्यावेळी रेल्वे प्रशासनाच्या नियोजनावर झाली होती. सातत्यानं एल्फिस्टनचा जर अपघात झाला होता तर एल्फिस्टन दुर्घटनेनंतर
तेव्हा सुद्धा रेल्वे प्रशासनावर मोठी टीका करण्यात आली होती. मात्र ज्या पद्धतीने आता रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवरचं काम हाती घेतलेलं आहे, या कामाचं कदाचित म्हणजे थोडं कौतुक करणे गरजेचं आहे. कारण रेल्वे प्रशासनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन झाला होता की लवकर काम होत नाही, जे आता होताना दिसतंय. एकदा या सगळ्यावरती रेल्वे रुळावरनं जाणारा पूल तयार झाला की त्यानंतर त्याचे जे त्याच्या इतर मार्गिकाचं काम हाती घेण्यात येईल. म्हणजे त्याचे एंट्री एक्झिट जे पॉइंट्स असणार आहे त्याचं काम जे आहे ते हाती घेण्यात येणार आहे. हा जो आहे इंग्रज काळात बांधलेल्या पुलांपैकी अतिशय जुना एक पूल होता. त्यामुळं माती, चुनखडी आणि दगड याचा वापर करून हा पूल बांधण्यात आला होता. आणि त्यामुळं वरकरणी जरी हा पूल आपल्याला किंवा ही दगडी भिंत आपल्याला मजबूत वाटत असली तरी पावसामुळे आणि बदलत्या वातावरणाचा परिणाम यावर झाला आणि कुठेतरी धोकादायक परिस्थितीमध्ये आणि जीर्ण परिस्थितीमध्ये हे झाला असल्याचं ज्यावेळी याचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं होतं रेणुका, त्यावेळी पुढे आलं होतं. आणि त्याचमुळे तातडीने हा बंद करण्यात आला होता. आणि कुठल्याही पद्धतीची हा पूल बंद केल्यानंतर रेल्वे रुळावरनं जी पुलाचा भाग जात होता तो पुलाचा भाग तर बंद केलाच होता. मात्र रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून इतर जी मार्गिका होती, आपण बघतोय उर्मी कडनं येणारी आणि आता ज्या पायऱ्यांवरनं लोक खाली उतरत आहेत, ही मार्गिका लोअर परेल स्थानकाकडे यायला सुरू करण्यात आली होती. यासोबत जो नामजोशी मार्ग परिसरातनं जो रोड म्हणजे पूल ज्या दिशेने सुरू होतो नामजोशी मार्ग परिसरातनं ते पूल सुरू होतो लोअर परेल स्थानकापर्यंत, त्यावरही सुरुवातीला ज्यावेळी पूल बंद करण्यात आला होता त्यावेळी पादचाऱ्यांना सुद्धा प्रवेश नाकारण्यात आला होता, त्यांना बंदी. मात्र या ठिकाणी मोठा विरोध याला रेल्वे प्रवाशांकडनं, स्थानिक नागरिकांकडनं यासोबत तू माहिती देतोस. त्यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा असा होता की खूप मोठ्या प्रमाणावर या सगळ्यात नियोजनाची खूप गरज असते. इतक्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा हे काम हाती घेतलं जातं तेव्हा त्याला चोख नियोजन आणि तितकाच सक्षम असं मनुष्यबळ ही देखील या सगळ्या कामामागची एक मोठी ताकद म्हणायला हवी. नक्कीच रेणुका, सक्षम मनुष्यबळ आणि सगळ्यात महत्वाचं मुंबईसारख्या शहरामध्ये जर कुठल्याही स्थानिक प्रशासनाकडनं किंवा स्थानिक विकासाचं काम हाती घेतलं जातं त्यावेळी स्थानिक ज्या संस्था आहे, ज्या शासकीय संस्था आहे त्यांचं कुठेतरी नियोजन आणि त्यांच्यामध्ये समन्वय असणं गरजेचं असतं. जे रेल्वेचा हा जो लोअर परेलचा पूल ज्यावेळी बंद करण्यात आला होता त्यावेळी दिसून आलेलं नव्हतं. त्यावेळी समन्वयाचा अभाव होता आणि त्यामुळे रेल्वे या लोअर परेल स्थानकावरचा जो पादचारी पूल आहे आपण दाखवतोय, हा जो पादचारी पूल आहे हा एकमेव रेल्वे प्रवाशांसाठी पूर्व पश्चिमेकडे जाणारा पूल सुरू होता. आणि त्याच वेळी ज्यावेळी या ठिकाणी वाहन बंद करण्यात आली होती आणि पूल सुद्धा बंद करण्यात आला होता, चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती आणि वाहतूक पोलीस यासोबतच वाहतूक पोलिसांसोबत बेस्ट प्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांच्यात कुठतरी समन्वय नव्हता असं त्यावेळी दिसून आलं. मात्र आज जर बघितलं तर आज हा मेगा ब्लॉक घेतल्यानंतर या ठिकाणी महानगरपालिकेकडनं अग्निशमन यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. यासोबत बेस्ट प्रशासनाकडनं अतिरिक्त बसेस सुद्धा सोडण्यात आल्या आणि वाहतूक किंवा यानी सुरक्षा किंवा इतर गर्दी या ठिकाणापासून दूर रोखण्यासाठी या ठिकाणचं स्थानिक पोलीस प्रशासन, स्थानिक पोलीस उपायुक्त हे सुद्धा या ठिकाणी कार्यरत आहे. कुशल मनुष्यबळाचं जर बघितलं तर आपण बघतोय भल्या मोठ्या क्रेन्स म्हणजे कित्येक टन वजन एका वेळी उचललं जाईल अशा पद्धतीच्या क्रेन्स जर या ठिकाणी वापरण्यात येत असेल तर ह्या ट्रेन आणि या सगळ्या जो हे आहे तो व्यवस्थित करण्याचं काम जे आहे त्यासाठी हे कुशल मनुष्यबळ काम करताना आपल्याला अक्षय आणि आपल्या सगळ्या टीमकडून या सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा अशासाठी दिल्या पाहिजेत कारण जसं तू म्हणतोस त्यासाठी चोख नियोजन आणि सगळ्या प्रशासकीय सेवांमधला समन्वय इथे प्रकर्षाने दिसतो आहे. या सगळ्या टीमचं निश्चितच कौतुक आणि अक्षय तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल खूप खूप आभार. काही वेळातच पहिली ट्रेन धावणार आहे स्लो ट्रॅकवरून इतक्या मोठ्या मेगा ब्लॉक नंतर. जवळ काल एक मोठ्या प्रमाणात बायकर्सचे स्टंटबाजी पाहायला मिळाली आणि वेगवेगळे स्टंट्स यावेळी बाईक स्टंट पाहायला मिळाले. जर्मनीतल्या प्रसिद्ध बायकर्सनी आपलं कौशल्य इथे पणाला लावलं होतं. बघूयात हे चित्तथरारक स्टंट्स. चित्तथरारक वेगवान
सुसाट या सगळ्या शब्दविशेषणांचा जिवंत अनुभव घ्यायचा असेल तर मुंबईतलं गेटवे ऑफ इंडिया गाठा. जर्मनीतल्या प्रसिद्ध बायकर्सनं आपलं कौशल्य पणाला लावत चित्तथरारक स्टंट पार पाडलेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या फ्रीस्टाईल मोटार क्रॉस ॲथलीटनं काळजाचा थरकाप उडवणारी ही स्टंटबाजी केली आहे. हवेत झेपावणाऱ्या बाईक्स, डोळे विस्फारायला लावणारी स्टंटबाजी आणि खेळवून ठेवणाऱ्या कसरतींनी ओघा आसमंत व्यापून टाकलाय. मुंबईत भर थंडीत आश्चर्य, उत्कंठता आणि चैतन्यानं वातावरण भारावून टाकणारे हे स्टंट पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली नाही तरच नवल. त्यामुळे धरणी आणि आभाळाच्याही नजरा खेळवून ठेवणाऱ्या या जिगरबाजांच्या कसरती पाहण्यासाठी वाघाचं काळीज घेऊन या. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि ज्या फेस्टिवलची तरुणाई आतुरतेनं वाट पाहत असते त्या भारतातल्या सर्वात मोठ्या स्ट्रीट फेस्टिवलला म्हणजेच काळा घोडा फेस्टिवलला कालपासून सुरुवात झाली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कलाप्रेमींसाठी एक मोठी पर्वणी असते. सिनेमा, डिझाईन्स आणि कलाकृतींनी भरलेला हा काला घोडा फेस्टिवल आहे. एक वेगवेगळ्या गोष्टी आणि युनिक गोष्टी इथे बघायला मिळतात. आत्ता हे जे आहे हे मिल्की गॅलेक्सी आहे, म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचं एक अंतराळ हे दाखवण्यात आलेलं आहे या कलाकृतींमधून. आणि अशाच वेगवेगळ्या कलाकृती ज्या आहेत ह्या बघण्यासाठी इथे तरुणाई असेल किंवा इतर लोक जे असतील यांनी गर्दी केलेली आहे. अनेक जण सेल्फी काढताना दिसत आहेत आणि एकंदरीत इथे तरुणांचा उत्साह बघायला मिळतोय. काय सांगशील, तू आली आहेस इथे बघायला, कसं वाटतं? एक पूर्ण अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. म्हणजे मी पहिल्यांदा मुंबईत आली आहे आणि पहिल्यांदा काला घोडा एक्सपिरियन्स करत आहे. खूप अमेझिंग. तुला काय वाटतं? खूप मजा येते. पहिल्यांदा आम्ही मुंबईत आलो आहे आणि हे सगळं आलाय तुम्ही? मी नागपूरहून आली आहे आणि हे सगळं नवीन फेस्टिवल बघायला? नाही, आम्ही आमचं कॉलेज आहे इकडे VJT यायला, तर हे नवीन आहे सगळं फेस्टिवल. छान वाटतंय. सेल्फीसाठी खूप सारे हो. आपण बघतोय की इथे वेगवेगळ्या कलाकृती इथे लावण्यात आलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरुणाईसाठी आकर्षण असतं ते सेल्फी. या वेगवेगळ्या कलाकृतींच्या समोर हे अनेक जण सेल्फी घेताना दिसत आहेत, हे फोटोज घेताना दिसत आहेत आणि या वेगवेगळ्या कलाकृती ज्या आहेत त्या मुख्य म्हणजे एन्जॉय करताना दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह प्राजक्ता पोळ, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुंबई महापालिकेने राणीच्या बागेमध्ये एक पुष्प महोत्सव सुरू केलेला आहे आणि पारंपरिक संगीत वाद्यांच्या संकल्पनेवर आधारित फुलांची सजावट करण्यात आली आणि ती पाहण्यासाठी मुंबईकरांनी देखील चांगलीच गर्दी केली आहे. मुंबई महानगरपालिकेने राणीच्या बागेमध्ये पुष्प महोत्सव आयोजित केला गेला आहे आणि या पुष्प महोत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे संगीत वाद्यांची ती थीम आहे ती इथे आयोजित करण्यात आलेली आहे. आपण इथे माझ्या मागे बघत असाल की जी पारंपरिक संगीताची वाद्य आहेत, मग त्यामध्ये तबला असेल, ढोलकी असेल किंवा वीणा असेल, गिटार असेल, असे विविध वाद्य आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे आपल्याला फुलपाखरांचे विविध आकार देखील पाहायला मिळत आहेत. तिकडे ढोलकी आहे, पारंपरिक पेटी आहे, तर ह्या बाजूला पिपाणी आणि बासरी अशी सर्व वाद्य जी आहेत संगीताची ती इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांना फुलांनी आणि वनस्पतींनी विविध रंगांनी सजवलेलं आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर या संपूर्ण पुष्प उद्यानामध्ये आपल्याला वेगवेगळ्या रंगांची फुलं जी आहेत रंगीबेरंगी ती देखील पाहायला मिळतात. अतिशय मनमोहक आहेत आणि ती पाहण्यासाठी बच्चा कंपनीने सुद्धा खूप चांगली गर्दी केलेली आहे. मुंबईकरांनी देखील गर्दी केलेली आहे आणि ही गर्दी फक्त फुलं पाहण्यासाठीच नाही तर स्वतःचा एक सेल्फी आणि एक आठवण म्हणून फोटो देखील अनेक जण काढताना इथे दिसतात. त्यामुळे मुंबईकरांनी या पुष्प उद्यानाला खूप चांगली गर्दी केलेली आहे, खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. हे पुष्प उद्यान पुढील 3 दिवस विनामूल्य मुंबईकरांसाठी ओपन असणार आहे, खुलं असणार आहे. त्यामुळे मुंबईकर देखील सुट्टीचा दिवस साधून मोठी गर्दी करताना दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.